कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावात मतदार यादीतील दुबार नोंदीचा मोठा घोळ उघडकीस आला असून यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा भांडाफोड धामोते येथील तक्रारदार संजय विर्ले यांनी केला असून त्यांनी तहसीलदार तथा प्राधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्रक देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तक्रारीनुसार एकाच व्यक्तीची नावे दोन वेगवेगळ्या मतदार केंद्रामध्ये नोंद झाल्याचे समोर आले। विशेषतः लग्नानंतर अन्य गावी वास्तव्यास गेलेल्या महिला मतदारांची नावे जुन्या गावात आणि सध्याच्या वास्तव्यातील गावात अशा दोन्ही ठिकाणी असल्याचा प्रकार निदर्शनास आणला आहे। निवडणूक नियमानुसार एका मतदाराचे नाव केवळ एका ठिकाणी असणे बंधनकारक असताना हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। संजय विर्ले यांनी पुराव्यासह ही बाब उघड करत संबंधित दुबार नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। मतदार यादीतील शुद्धता ही निष्पक्ष निवडणुकीची पायाभूत अट आहे। नियमबाह्य दुबार नोंदीमुळे मतदार प्रक्रियेवर संशय निर्माण होतोय असे त्यांनी पत्रकात नमूद केले। दरम्यान निवडणूक अधिकारी कोटिंबे यांनी या प्रकरणाची दखल घेत लवकरात लवकर चौकशी करून दुबार नोंदी कमी करण्यात येतील असे आश्वासन दिले। मात्र केवळ आश्वासनावर समाधान न मानता ठोस कारवाईची मागणी होत आहे। मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दरम्यान ही दुबार मतदानाच्या आरोपांनी वातावरण तापले होते। त्याच पार्श्वभूमीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीआधीच धामोतेमध्ये उघड झालेला हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे। धामोते येथे विर्ले यांनी उघड केलेल्या या घोळामुळे इतरही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अशाच प्रकारे मतदार यादीत फेरफार झाल्याची चर्चा रंगली आहे। स्थानिक नेतृत्वाने स्वतःच्या फायद्यासाठी मतदार नोंदीमध्ये जाणूनबुजून घोळ करून घातल्याचा आरोप गावा पातळीवर जोर धरू लागलाय। प्रशासनाने संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार याद्यांची पुनर्पडताळणी करून पारदर्शकता सिद्ध करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर असताना मतदार याद्यांतील हा घोळ प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे। योग्य वेळी ठोस कारवाई झाली नाही तर हा मुद्दा निवडणुकीत राजकीय वादळ निर्माण करू शकतो असे चिन्हे दिसत आहेत।